नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आपण बोर्ड परीक्षेचा सराव आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत। तर आज आपण वर्ग 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 2 कशा पद्धतीने विचारला जातो, त्याची गुण विभागणी कशा पद्धतीची आहे आणि कशा पद्धतीने त्याची उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे, आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रश्न 2 अ, शास्त्रीय कारणे लिहा। कोणतेही 2। 3 प्रश्न दिले जातात, त्यापैकी 2 प्रश्नांची शास्त्रीय कारणे आपल्याला लिहायची आहेत, त्यासाठी 4 गुण आहेत। म्हणजेच एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। या ठिकाणी सरावासाठी आपण जास्त प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहणार आहोत। प्रश्न 2 मध्ये आ यामध्ये विचारले जाते, खालील प्रश्न सोडवा। कोणतेही 3। एकूण 5 प्रश्न दिले जातात, त्यापैकी 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत। एका प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी 2 गुण आहेत। तर या प्रश्नामध्ये टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, फायदे तोटे लिहा, अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। शास्त्रीय कारणे लिहामध्ये पहिला प्रश्न, लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके असतात, काय कारण आहे त्याचं आपल्याला लिहायचं आहे। तर उत्तर, लैंगिक प्रजननामध्ये नर जनकांचे पुयुग्मक तर मादी जनकाचे स्त्रीयुग्मक यांचा संयोग होतो। ही दोन्ही युग्मके एकगुणित असून त्यांच्या संयोगाने द्विगुणित युग्मनजाची निर्मिती होते, याला फलन म्हणतात। फलनामुळे दोन्ही जनकांची जनुके नवीन जीवात येतात। या कारणामुळे लैंगिक प्रजननाने तयार होणाऱ्या नवीन जीवाकडे दोन्ही जनकांची विचरित जनुके येतात किंवा असतात। शास्त्रीय कारण लिहामध्ये दुसरा प्रश्न, उत्क्रांती होत असताना मानवाचे हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले, काय कारण आहे। तर उत्तर, मानवाची उत्क्रांती होत असताना पृथ्वीचे हवामान कोरडे होत गेले, त्यामुळे जंगले नष्ट झाली। त्या काळी झाडावर राहणारे कपी झाडावरून गवताळ जमिनीवर खाली आले। त्यांच्या कमरेच्या हाडांचा विकास असा झाला की त्यांना ताठ उभे राहता येऊ लागले। त्यांच्या पाठीच्या कण्यात देखील काही बदल झाले, त्यामुळे त्यांचे पुढचे 2 बाहू मोकळे झाले। मागच्या पायांवर संपूर्ण शरीर तोलले जाऊन हात केव्हाही वापरण्यासाठी मोकळे झाले। शास्त्रीय कारण लिहा यामध्ये तिसरा प्रश्न, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात, काय कारण आहे। तर उत्तर, जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ह्या अनुक्रमे वाहते पाणी, सूर्यप्रकाश आणि वारा यांच्या मदतीने तयार केल्या जातात। हे ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश शाश्वत आहेत, म्हणजेच कधीही न संपणारे आहेत। या उलट कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल यांचे साठे मर्यादित असून काही वर्षांनी ते संपुष्टात येतील, ते परत मिळवता येणार नाहीत। जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ह्या मात्र शाश्वत असल्याने परत मिळवता येतात, म्हणून त्यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात। चौथा प्रश्न, डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात, काय कारण आहे। तर उत्तर, डिटर्जंट्समध्ये म्हणजे आपल्या निरमा पावडर किंवा व्हील पावडरमध्ये सूक्ष्मजैविक विकरे मिसळल्याने त्यांचे कार्य अधिक क्षमतेने होते। कपड्यातील मळ काढण्याची प्रक्रिया कमी तापमानालाही घडून येते, म्हणून डिटर्जंट्समध्ये सूक्ष्मजैविक प्रक्रियेने मिळवलेले विकर मिसळतात। शास्त्रीय कारणे लिहामध्ये 5वा प्रश्न, अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात, काय कारण आहे लसी सुरक्षित असण्याचं। तर उत्तर, पूर्वीच्या काळी रोगजंतू पूर्ण मारून किंवा त्यांना अर्धमेरे करून त्यांचाच लस म्हणून वापर केला जायचा। अशा लसी कधीकधी रोगाचा प्रादुर्भाव करीत असत, परंतु आता जैवतंत्रज्ञानाचा वापर करून कृत्रिमरित्या लस तयार होते। अशा प्रकारच्या लसीत रोगजंतूचे जे प्रतिजन म्हणून काम करते त्याचे जनुक मिळवून त्याच्या मदतीने प्रयोगशाळेतच ते प्रतिजीन तयार केले जाते। याचा वापर लस म्हणून करण्यात येतो। तसेच जैवतंत्रज्ञानाच्या आधारे
तयार करण्यात आलेल्या लसी अधिक तापस्थिर असतात व त्यांची क्षमता जास्त काळ टिकून राहते. यामुळे अशा लसी अत्यंत सुरक्षित असतात. म्हणून अलीकडे बनवलेल्या लसी सुरक्षित असतात, हे त्याचे शास्त्रीय कारण आहे. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा अ, शास्त्रीय कारणे लिहा. यामध्ये 2च विधाने दिली जातात, परंतु आपण सरावासाठी या ठिकाणी 5 प्रश्नांची उत्तरे पाहिली आहे. तर परीक्षेमध्ये 2 प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित लिहायची आहे, ज्याप्रमाणे या ठिकाणी आपण लिहिली आहेत तशी, आणि 4 पैकी 4 गुण मिळवायचे आहे. आता आपण बघूया प्रश्न दुसरा आ, कशा पद्धतीचे प्रश्न येतात आणि कशी उत्तरे लिहायची आहेत. खालील प्रश्न सोडवा. कोणतेही 3 गुण आहेत 6. एकूण 5 प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी 5ही प्रश्नांची उत्तरे आपण बघूयात. त्यामध्ये पहिला प्रश्न, पुढील पदार्थांचे पचनानंतर कोणत्या पदार्थात रूपांतर होते ते लिहा. पदार्थ दिले आहेत: दूध, बटाट्याची भाजी, तेल, पोळी. या पदार्थाचे जेव्हा पचन होते तेव्हा त्याचे कशात रूपांतर होते ते आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर, पहिले दूध, केसिन प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्ल, लॅक्टोज शर्करेचे रूपांतर ग्लुकोज आणि स्निग्ध पदार्थ मेदाम्ले. 2 क्रमांकाला आहे बटाट्याची भाजी. याचे पचनानंतर कसे रूपांतर होते ते बघा. कर्बोदकाचे स्टार्च, ग्लुकोज शर्करेत रूपांतर. 3 तेल, तेलाचे रूपांतर स्निग्ध पदार्थाचे मेदाम्ले व ग्लिसेरॉलमध्ये रूपांतर. आणि 4 पोळी, पोळीचे पचनानंतर कसे रूपांतर होते तर कर्बोदकाचे स्टार्च, ग्लुकोज शर्करेत रूपांतर. अशा प्रकारे दूध, बटाट्याची भाजी, तेल आणि पोळी या पदार्थांचे पचनानंतर अशा प्रकारचे रूपांतर आपल्याला दिसून येते. दुसरा प्रश्न आहे, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर, पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही घटक नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात. मानवाच्या कृती जसे जंगलतोड, औद्योगिकीकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर खूप मोठा आणि घातक परिणाम करतात. नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरण, भूकंप, चक्रीवादळे, वणवा, ढगफुटी, दुष्काळ अशा कारणांनी पर्यावरणावर परिणाम होतो. अशा प्रकारे पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहिता येतात. तिसरा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. फरक स्पष्ट करण्यासाठी प्रश्न दिला जाईल, सूत्री पेशी विभाजन किंवा अर्धगुणसूत्री पेशी विभाजन हा प्रश्न येईल किंवा यासारखेच दुसरे प्रश्न येऊ शकतात. तर आपला जास्तीत जास्त सराव हवा. कसा प्रश्न लिहायचा आहे, कशी उत्तर लिहायचे आहे ते बघा. सूत्री पेशी विभाजन यामध्ये पहिला मुद्दा, सूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही. द्विगुणित पेशी द्विगुणितच राहतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये पहिला मुद्दा, अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात गुणसूत्रांची संख्या अर्धी होते. द्विगुणित पेशी एकगुणित होतात. सूत्री पेशी विभाजन यामध्ये दुसरा मुद्दा, एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी निर्माण होतात. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये दुसरा मुद्दा, एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी निर्माण होतात. सूत्री पेशी विभाजन यामध्ये तिसरा मुद्दा, सूत्री पेशी विभाजनाची पूर्वावस्था जास्त काळाची नसते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये तिसरा मुद्दा, अर्धगुणसूत्री पेशी विभाजन पूर्वावस्था जास्त काळाची असते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये चौथा मुद्दा, सूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होत नाही. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये चौथा मुद्दा, अर्धगुणसूत्री पेशी विभाजनात सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण होते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये पाचवा मुद्दा, या प्रकारचे पेशी विभाजन वाढ आणि विकास यासाठी आवश्यक असते. आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये पाचवा मुद्दा, या प्रकारचे पेशी विभाजन युग्मके तयार करण्यासाठी आवश्यक असते. सूत्री पेशी विभाजन यामध्ये सहावा मुद्दा, सूत्री विभाजन कायपेशी आणि मूलपेशी अशा दोन्हीत होते. अर्धगुणसूत्री पेशी विभाजन यामध्ये सातवा मुद्दा आहे, अर्धगुणसूत्री विभाजन कायपेशीत होत नाही, केवळ मूलपेशीतच होते. अशा पद्धतीने सूत्री पेशी विभाजन आणि अर्धगुणसूत्री पेशी विभाजन फरक स्पष्ट करताना व्यवस्थित तक्ता करायचा आहे, व्यवस्थित मुद्देसूद लिहायचा आहे.
अजून एक गोष्ट म्हणजे तो प्रश्न किती गुणासाठी विचारला आहे ते समजून घेऊन उत्तर लिहायचं आहे. जर 2 गुणासाठी विचारला असेल तर 2 ते 3 मुद्दे लिहायचे आहे. 3 गुणासाठी विचारला असेल तर 3 ते 4 मुद्दे लिहिणे अपेक्षित आहे. चौथा प्रश्न टिपा लिहा. टिपा लिहामध्ये प्रश्न दिला जाईल औषधी वनस्पतींचे महत्त्व. असा प्रश्न आल्यास कसे उत्तर लिहावे तर उत्तर आयुर्वेदात नैसर्गिक साधनांचा वापर करून रोगमुक्तीचे प्रयत्न केले जातात. भारताला आयुर्वेदाचा फार मोठा वारसा आहे. यासाठी लागणाऱ्या औषधी वनस्पती पूर्वी जंगलातून गोळा केल्या जात असत. महत्त्वाच्या औषधी वनस्पतींची लागवड आता मोठ्या प्रमाणावर केली जाते. जगभरात तुळस, अडुळसा, ज्येष्ठमध अशा काही वनस्पतींचा वापर केला जातो. ॲलोपॅथीच्या औषधात देखील वनस्पती वापरल्या जातात. रसायनांनी तयार केलेल्या औषधांपेक्षा वनस्पतीपासून मिळवलेल्या औषधांचे दुष्परिणाम कमी असतात. त्यामुळे अशी औषधे वापरणे कधीही हितावह असते. अशा प्रकारे औषधी वनस्पतींचे महत्त्व यावर टीप लिहिता येते. 5वा प्रश्न पुढील चिन्ह संकेत काय सांगतात त्या आधारे तुमची भूमिका लिहा. या ठिकाणी 3 चिन्ह संकेत दिलेले आहेत. प्रश्नामध्ये सुद्धा तसे चित्र तुम्हाला दिले जातील. ही चित्र संकेत दिली जातील किंवा यापेक्षा दुसरेही काही येतील तर आपण सर्व संकेतांचा अभ्यास करायचा आहे. तर या ठिकाणी दिलेले चित्रसंकेत काय सांगतात ते बघा. पहिलं चित्र आहे हे चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधनसंपत्तीचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. दुसरं चिन्ह आहे तर ते चिन्ह पाणी वाचवा हा संदेश देते. तिसरं चिन्ह सौर ऊर्जेची कास धरा हा संदेश या चिन्हातून मिळतो. तर आता या चिन्ह संकेतातून आपल्याला काय संदेश मिळतो तो आपण सांगितला आहे. त्या आधारे आपली भूमिका काय आहे ते आपण थोडक्यात लिहूया. वरील सर्व चिन्हे पर्यावरणस्नेही या संकल्पनेची द्योतक आहेत. पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक साधनसंपदाचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा हे समजते. जितके शक्य असेल तितके चंगळवाट टाळण्याचा प्रयत्न करावा. पाण्याची समस्या सगळ्यात गावात शहरात आहे. गावामध्ये तर पाण्याच्या तुटवड्यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. कृषी उत्पादनावर देखील याचा गंभीर परिणाम होतो. म्हणून पाणी वाचवा हा संदेश सर्वदूर पोहोचवणे योग्य आहे. सौर ऊर्जा ही नूतनीकरणक्षम ऊर्जा असल्याने आणि आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. सौर ऊर्जेच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाचा वापर टाळू शकतो. अशा चिन्हातून आपल्याला पर्यावरणस्नेही वर्तणुकीचे विचार समजतात आणि त्यायोगे आपण योग्य कृती करतो. अशा प्रकारे दिलेले चिन्ह संकेत काय सांगतात आणि त्या आधारे आपली भूमिका आपण या ठिकाणी स्पष्ट केली आहे. अशा पद्धतीने प्रश्न दुसरा अ शास्त्रीय कारणे लिहा 4 गुणासाठी आणि प्रश्न दुसरा आ खालील प्रश्न सोडवा 6 गुणासाठी. असा एकूण 10 गुणांसाठी आपण 10 प्रश्नांचा सराव या ठिकाणी घेतला आहे. अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. अशाच प्रकारचे इतर प्रश्नांचाही तुम्हाला सराव करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, लिहून पाहायचे आहेत. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.